नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आज दुसरी रेसिपी टाकते. तर माझी दुसरीच रेसिपी यूट्यूबला तर ते मी भगर बनवत आहे. तरी वेगळ्या पद्धतीची भगर आहे मैत्रिणींनो. तर खूप टेस्टला पण छान लागते. वेगळं असे करून पहा तुम्ही. त्यासाठी मिरच्या शेंगदाणे भगर भाजून घेतली. भगर पण भाजायची आणि मिरच्या शेंगदाणे चांगले खरपूस भाजून त्याला मिक्सरमध्ये आबडधोबड दळायचं. त्यासाठी एक बटाटा खिसलं होतं. बटाटा खिसून घेते मी, कारण ते पटकन पण परतलं जातं. तर एक बटाटा घेतलं होतं छोटा. तर आणि तेलात परतायला टाकले. कमी गॅसवरच परतायचं मैत्रिणींनो, फुल फास्ट नाही करायचं. तर त्याच्यामध्ये थोडं ते शेंगदाणे वगैरे कुटलेले टाकून द्यायचे. आबडधोबडच पाहू शकता मैत्रिणींनो, आबडधोबडच शेंगदाणे मी दळलेले, जास्त बारीक नाही करायचे शेंगदाणे. आबडधोबडच छान लागतात. आणि भगर आणि बटाटे परतते थोडेसे. तर त्याच्यामध्ये 1 ग्लास ताक टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये भगर टाकायची. वसाचं मीठ वगैरे टाकायचं. त्याला काही जास्त लागत नाही आणि पटकन होते आणि छान पण लागतं मैत्रिणींनो. थोडी वेगळ्या पद्धतीचे आहे. तर तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ छोटाच आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट नाही केली तरी चालेल. मला सबस्क्राईब पण करा, कमेंट पण करा. कमेंट जरूर करा मैत्रिणींनो. आणि मला तुम्ही कमेंट नाही केली तर चालेल, पण अशी भगर तुम्ही नसेल करत तर करून पहा. ताक टाकून, ताकातली भगर म्हणतात त्याला. तर थोडी टेस्ट पण वेगळी लागते मैत्रिणींनो. जास्त आंबट नाही करायची, थोडीशी. तर छान लागते मैत्रिणींनो ताकातली भगर. आणि त्यांना चांगलं गदागदा झाकण येऊस्तर झाकण टाकून शिजवायचं. चांगलं गदागदा मस्त एकदम मऊ शिजून द्यायची. थोडं फुल गॅस थोडा कमी गॅस करत शिजून घ्यायची मस्त. आणि अशी भगर तुम्ही बनवून पहा. भगर तर सरस बनवता तुम्ही म्हणजे, याच्यात काही विशेष आहे, पण या पद्धतीनं खरंच तुम्ही बनवून पहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि माझा खरंच व्हिडिओ येईल मैत्रिणींनो. जेव्हा मला वाटेल की मी समोरासमोर व्हिडिओ करायची माझ्यात हिंमत नाही आहे सध्या. मी जेव्हा कॉन्फिडन्स येईल माझ्यामध्ये तेव्हा मी बनवेल. काही गोष्टी असतात, कोणी नावं ठेवणारे असतात, कोणी कसे असतात. त्याच्यामुळं थोडं साऊंडवरतीच व्हिडिओ येईल माझे थोडे दिवस. लोक काही असतात कसे पण, त्याच्यामुळं मी काही समोरासमोर व्हिडिओ नाही बनवत मैत्रिणींनो. समजू शकता तुम्ही. थोडं झाकण वगैरे ठेवून थोडंसं कमी गॅसवर मस्त भगर शिजवून पहा. खूप छान लागते मैत्रिणींनो. आणि या पद्धतीनं तुम्ही करून पहा. आणि उपवासाला मी काही बटाटे वगैरे हे चिप्स वगैरे तळलेलं नाही, खूप सादळली ते, त्याच्यामुळे त्याने तळली यावेळेस. तुम्ही थँक्यू. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.